बासमती तांदूळ किंवा वासाचा तांदूळ वापरलेला नाही. जी घरी आपण तांदूळ वापरतो त्याच तांदळाची ती तुम्हाला बिर्याणी दाखवणार आहे. तर चला वेळ न वाया घालवता आपण सुरू करूया. सगळ्यात आधी आपण चिकन मॅरिनेटची तयारी करणार आहोत. त्यासाठी मी इथे लांब लांब चिरून कांदा घेतलेला आहे. तो आपण सगळ्यात आधी फ्राय करून घेऊया. चिमूटभर मीठ घालायचं आणि कांदा लवकर फ्राय होतो. आपल्याला कांदा गोल्डन ब्राऊन फ्राय करायचा आहे. तेल जरा जास्त घ्यायचं आहे. इथे बघा कांदा जो आहे तो आपला होत आलेला आहे. तर आपण हा कांदा डिशमध्ये काढून घेऊया. गॅस बंद करून घेऊया. कांदा आपण डिशमध्ये काढून घेऊया. कांदा जो आहे तो आपला फ्राय करून झालेला आहे. आता आपण चिकन मॅरिनेट करून घेऊया. तर चिकनमध्ये सगळ्यात आधी आपण इथे काही पावडर मसाले घेतले. इथे मी बिर्याणी मसाला प्रीमिक्स बनवले घरामध्ये. होममेड प्रीमिक्स आहे. याची रेसिपी मी तुम्हाला नंतर शेअर करेन. इथे अद्रक लसूण वेचून घेतलेले, लाल मिरची पावडर, धने जिरे पूड, हळद, मीठ मी याच्यामध्ये घातलेलं आहे म्हणून मी अजून जास्त मीठ घालत नाही आहे. हे सगळं आपल्याला याच्यात घालून घ्यायचं. त्यासोबत इथे दही मी फेटून घेतलेलं आहे. हे दही आपण घालणार आहोत. हा फ्राईड कांदा आहे तो आपल्याला हाफ याच्यामध्ये टाकायचा आहे. इथे थोडीशी पुदिन्याची पाने आहेत ती अशी आपल्याला तोडून टाकायची आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. इथे मी त्यासोबत कोथिंबीर घालून घेऊया थोडीशी आणि हाताने मिक्स करून घेऊया. का हे आपलं मिक्स करून झालेलं आहे. आता जो कांदा फ्राय केलेला तेल आहे ते 1 चमचा तेल आपण मोठा चमचा तेल याच्यात घालून घेऊया आणि याला आपण अर्धा तास याला साईडला ठेवणार आहोत. हे बघा इथे अर्धा तास झालेला आहे आपला. आता आपण हे चिकन जे आहे त्याला आपण शिजवून घेणार आहोत. तर शिजवण्यासाठी आपण ज्या हंडीमध्ये आपण कांदा फ्राय केला त्याच हंडीमध्ये आपण हे चिकन जे आहे याच्यात काहीच टाकायचं नाही. आपण असंच याला टाकून देऊया. तेल घ्यायचं नाही आहे अजिबात, कारण तेल आपण घेतलेलं आहे मॅरिनेट करताना. याचं आता आपल्याला तेल सेपरेट होईपर्यंत आपल्याला याला फ्राय करून घ्यायचं आहे आधी. जे मॅरिनेट केलेलं भांडं आहे त्याला आपण पाण्याने धुवून त्याचं पाणी जे आहे ते घालणार आहोत. थोडंसं पाणी अजून घालूया शिजण्यासाठी. इथे मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे आणि याला झाकण लावून आपण 15 मिनिटं शिजवून घ्यायचे आहे.
हे बघा इथे जे आहे हे आपलं झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये भात, सगळ्यात आधी आपल्याला याच्यावरचं जे आहे ते थोडंसं तेल आपण काढून घेणार आहोत डिशमध्ये. बघा अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे वरचं तेल थोडंसं. एवढं पुरेल आपल्याला. गॅस बंद करून घेते मी. इथे बघा हा मी राईस घेतलेला आहे. हा मी शिजवून घेतलेला भात आहे. जसा नॉर्मल आपण शिजवतो तसा शिजवून घेतलेला आहे आणि मी त्याला कुस्करून घेतलेला आहे, असा मोकळा करून घेतलेला आहे. इथे मी कुठचाही बासमती तांदूळ किंवा नाही वापरलेला आहे. जो आपण घरगुती जो बारीक तांदूळ असतो त्याचीच मी बिर्याणी दाखवली आहे तुम्हाला. तर जो राईस आहे तो आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत. राईस बघा अशा पद्धतीने तुम्हाला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. संपूर्ण राईस अशाच पद्धतीने आपण घालून घेऊयात. हे बघा हाताच्या मदतीने आपण याला एकसारखा असा करून घ्यायचं आहे. तर याच्यावरती आपण जो हा तळलेला कांदा ठेवला होता तो घालून घेऊयात सगळ्यात आधी. त्यानंतर हे जे तेल घेतलेलं आहे आपण ते घालून घेऊयात असं. कोथिंबीर घालून घेऊयात भरपूर. झाकण लावायचं आहे. बुडाचा तवा ठेवलेला आहे आणि ही जी हंडी आहे ती आपल्याला याच्यावरती अशी ठेवायची. हंडी आपल्याला अशी याच्यावरती ठेवायची आणि याच्यावरती जाड काहीतरी असं आपल्याला ठेवायचं आणि याला स्लो गॅस करून 5 मिनिटं याला आपण वाफवून घेणार आहोत. 5 मिनिटं झाले. आता आपण ओपन करून बघूया. परफेक्ट झालं. आता हे आपलं आता आपण सर्व करून घेऊया. तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा ही रेसिपी ट्राय करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी आणि सोप्या रेसिपीसाठी मला फॉलो करा. थँक्यू.